UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून मुंबईतील काँग्रेस कार्यालयाची तोडफोड। काँग्रेसनं बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याचा भाजपचा आरोप। तोडफोडीच्या घटनेनंतर पोलिसांकडून लाठीचार्ज, तर संतप्त भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पांगवलं। काही आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। कार्यालयाच्या तोडफोडीनंतर काँग्रेस कार्यकर्तेही आक्रमक। भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी। भाजप काँग्रेस कार्यकर्ते समोरासमोर आल्यामुळे काही काळ तणाव। संसदेत आंदोलनादरम्यान भाजप खासदार प्रताप सारंगी जखमी। राहुल गांधींनी धक्का दिलेले मुकेश राजपूत हे माझ्या अंगावर पडल्यानं मला दुखापत। प्रताप सारंगी यांचा आरोप। संसदेत जाताना भाजप खासदारांकडून अडवण्याचा प्रयत्न झाल्यामुळे धक्काबुक्की। भाजप खासदारांकडूनच मला धमकी। भाजपच्या आरोपांवर राहुल गांधींचा पलटवार। दिल्लीसह मुंबई आणि नागपुरात महाविकास आघाडीचं आंदोलन। बीड परभणीतील घटना आणि अमित शहांच्या आंबेडकरांसंदर्भातील वक्तव्याचा निषेध। बीडमधील सरपंच मृत्यू प्रकरणी वाल्मिक कराडला अधिवेशन संपेपर्यंत अटक करा, अन्यथा बीडमध्ये जनता रस्त्यावर उतरेल। आमदार संदीप क्षीरसागर यांचा इशारा। पक्षपात न करता वसुलीबाजांवर कठोर कारवाई करणार। म्हसाजोग सरपंच हत्याकांड प्रकरणी फडणवीसांचा थेट इशारा, तर उद्या सकाळी 11 वाजता विधानसभेत यावर उत्तर देणार। बीडमधील कटुता ही कमी करण्याचा माझा प्रयत्न असेल, शरद पवारांचं विधान। तर 21 तारखेला शरद पवार म्हसाजोगमध्ये संतोष देशमुखांच्या कुटुंबाची भेट घेणार। बीडमध्ये धनंजय मुंडेंपेक्षा वाल्मिक कराडचं जास्त चालतं। वाल्मिक कराडवर कसं बोलावं अशी धनंजय मुंडेंपुढे अडचण। रोहित पवारांची टीका। मारहाणीमुळे अतिरक्तस्राव तर शॉकमध्ये गेल्यानं संतोष देशमुखांचा मृत्यू। देशमुखांच्या छाती, हातपाय, चेहरा आणि डोक्याला मारहाण। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये माहिती समोर। आम्ही सुरू केलेली एकही योजना बंद होऊ देणार नाही। अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा होणार। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। मुंबईतल्या बोट दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता 14 वर। अपघातानंतर बेपत्ता असलेल्या 43 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह भाऊच्या धक्क्याजवळ सापडला। एक जण मात्र अद्यापही बेपत्ताच। कृष्णा काठ योजनेअंतर्गत अलमट्टी धरणाची उंची ही 5 फुटानं वाढवण्यास गती। सांगली कोल्हापूरला महापुराचा धोका, तर अलमट्टीची उंची वाढवण्यास राजू शेट्टी यांचा विरोध। बीकेसी ते कुलाबा मेट्रो लवकरच मुंबईकरांच्या सेवेत। मुंबई मेट्रो 3चा दुसरा टप्पा हा मे 2025 पर्यंत खुला होणार। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।